नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी ईशा आपले स्वागत करते। मातृसंस्कार संगम अधिवेशनासाठी पत्रकार परिषद। विश्वमंगल सभेचे आयोजन शेगाव येथे 28-29 मार्चला कार्यक्रम। विश्वमंगल सभेच्या वतीने आयोजित मातृसंस्कार संगम या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजन करण्यात येत आहे। हा कार्यक्रम 28 व 29 मार्च रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज सभागृहात पार पडणार आहे। या अधिवेशनाचा उद्देश संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवा या मूल्यांचा आहे। माध्यमातून समाजातील मातृशक्तींची भूमिका अधिक बळकट करणे हा आहे। कार्यक्रमात भारतीय संस्कृतीवर आधारित विविध सादरीकरण, तज्ञांचे मार्गदर्शन तसेच महिला सक्षमीकरण विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमासाठी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये सौ अंजली देवी, विदर्भ पालक तत्व अखिल भारतीय बाल सभा संयोजना प्रभारी विदर्भ प्रांत, सौ लक्ष्मी बलोदिया उपाध्यक्ष, सौ वसुधा देव संपर्क प्रमुख, सौ पुष्पा चव्हाण संयोजिका, सौ स्मिता देशमुख छात्र सभ्य अध्यक्ष, सौ लता कोल्हे महानगर कार्यालय अध्यक्ष तसेच सौ रश्मी इटीकर विदर्भ प्रांत कार्यालय प्रमुख यांचा समावेश आहे। आयोजकांनी पत्रकार व नागरिकांना या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। मंगल सभा ही आमची महिलांची संघटना आहे आणि ही आई या विषयावर कार्य करत आहे। आज या विश्वमंगल्य सभेला पूर्ण 15 वर्ष झालेले आहे आणि 15 वर्षापासून हे कार्य पूर्ण भारतभर सुरू आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा काही देशांमध्ये हे कार्य सुरू आहे। आणि हे असे अधिवेशन भारताचे पूर्ण या महिन्यात, पुढच्या महिन्यात, मागच्या महिन्यात जवळपास 27 प्रांतांमध्ये हे अधिवेशन होत आहे आणि हे असंच अधिवेशन विदर्भाचं म्हणजे पूर्व विदर्भाचं अधिवेशन, पश्चिम पूर्व आणि पश्चिम असे 2 विदर्भ आहे। पूर्व विदर्भाचं अधिवेशन नागपूरला झालं मागच्या आठवड्यात 15 आणि 16 तारखेला आणि पश्चिम विदर्भाचं आता 28 आणि 29 मार्चला शेगावला आम्ही करत आहे। हे पूर्ण अधिवेशन 5 जिल्हे मिळून आहे। पूर्ण अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम असे 5ही जिल्हे मिळून जवळपास 2000 महिलांचं संघटन तिथे राहील। ते तिथे येणार आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळे आम्ही परिसंवाद ठेवलेले आहे। सप्तमातृकांचा संवाद सुद्धा त्या सप्तमातृकांचा आम्ही त्यांचा सत्कार पण करणार आहे। तर वेगवेगळ्या 7 माता म्हणजे वेगवेगळ्या कोणी मातृरूपेण, कोणी शक्तिरूपेण, कोणी बुद्धिरूपेण म्हणजे असे 7 वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या 5ही जिल्ह्यांमधून काढून आम्ही त्यांचा हा सत्कार करत आहे। त्या संस्काराला पक्क धरून ती पुढे कशी जात राहील या विचारांना घेऊन आम्ही हे अधिवेशन ठेवलेलं आहे। प्रणाम, सभी को नववर्ष की शुभकामनाएं। शेगाव ये पवित्र भूमि में होने वाले हमारी अच्छे ये प्रोग्राम में मातृ संस्कार समागम, परंपरा प्रगति परिपक्वता का संगम, ये प्रोग्राम में सभी को मैं तहे दिल से सभी का स्वागत करना चाहती हूँ। सभी मातृशक्ति, नारी शक्ति, राष्ट्र निर्माण के लिए आप सब पधारें और हमारा राष्ट्र और सभी को उन्नत करें। धन्यवाद। हे मातृ संघटनाच्या माध्यमातून अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। फेब्रुवारी महिन्यापासून या अधिवेशनाची सुरुवात झाली आहे तर हे शेवटचं अधिवेशन हे एप्रिलच्या शेवटपर्यंत चालणार आहे आणि आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अमरावती महानगराच्या द्वारे अमरावतीमध्ये असणाऱ्या संपूर्ण मातृशक्तीला आवाहन करू इच्छितो की त्यांनी या शेगाव येथे होणाऱ्या 28 आणि 29 मार्चला आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि यामध्ये आपल्याला आई म्हणून राष्ट्र निर्माणामध्ये माँ की भूमिका क्या होती है, सप्त मातृ का सम्मान, युगानुकूल मातृत्व कैसे होता है, इस तरीके के विषय जो हमें हमारे घर, परंपरा, परिवार और देश निर्माण में हमें सहायभूत होंगे। तो आपसे सभी से नम्र निवेदन है कि आप ज़रूर हमारे मातृशक्ति के पास ये मैसेज, हमारा संदेश ज़रूर दीजिए और 2000 महिला एक साथ अगर आती है तो सच में हमारा भारत जल्दी से जल्दी विश्वगुरु बनेगा। भारत माता की जय।